पवारांच्या हत्येच्या मुद्द्यावरून घमासान सुरू आहे। आरोप प्रत्यारोप होत आहेत। काय नेमकं घडलेलं आहे जाणून घेऊया। माझ्या विरोधात फेक नरेटिव्ह तयार केलं जात आहे। मीडिया ट्रायल सुरू आहे। कोर्टात ट्रायल सुरू झाल्यानंतर सगळं समोर येईल। अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात तासभर चर्चा। बैठकीत राजीनाम्याबाबत चर्चा झाली नाही। अजितदादांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंची माहिती। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्याच सातपुडा बंगल्यावर बैठक। आवादा कंपनीकडे मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली। बैठकीत वाल्मिक कराड, नितीन बिक्कड उपस्थित। TV9 मराठीच्या मुलाखतीत भाजप आमदार सुरेश धस यांचा स्फोटक आरोप। महायुतीतच आरोप करण्यापूर्वी सुरेश धस यांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी। तपास होण्याआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं, मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत राजीनामा नाही। तिन्ही चौकशींमध्ये काही आढळून येत नाही तोवर कारवाई नाही। चौकशीत दोषी असेल तर त्यावर कारवाई होणार। अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, सूत्रांची माहिती। अजित पवारांकडे उद्या भेटीची वेळ मागितली आहे। सुरेश धस यांची माहिती। ग्राउंड रियालिटी अजित पवारांना सांगणार असल्याचं सुरेश धस यांचं म्हणणं। विष्णू साठे हा प्यादा, कराड हा आका आणि आकाचा आका धनंजय मुंडे। TV9 मराठीच्या मुलाखतीत धस यांचा स्पष्ट उल्लेख। संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ SITनं रिकव्हर केला। आरोपींच्या फोनमध्ये मारहाण करतानाचे व्हिडिओ हस्तगत। व्हिडिओत आरोपी देशमुखांना मारत होते आणि आनंद लुटत होते। SITच्या पथकानं सर्व पुरावे कोर्टात सादर केले। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही, तसंच धमकी देण्याचा प्रयत्न केल्यासही सोडणार नाही। बीड हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा।